तलावावर ग्रामपंचायत बांधण्यास नागरिकांचा विरोध। हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी 20 लाख रुपये आणि आपले सरकार सेवेसाठी 5 लाख रुपये मंजूर केले असून या इमारती खाटीक तलाव गट क्रमांक 216 ग्रामपंचायत समोर न बांधता गावातील पाणी पिण्याच्या तलावावर बांधण्यात येणार आहे असे समजताच गावातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध दर्शवत ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले। वर्क ऑर्डर काढताना ग्रामपंचायतमधील कोणत्याही सदस्याची सहमती न घेतल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य यांनी याचा तीव्र विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला। ग्रामपंचायत सचिवालय व बाजारपेठ हा गट क्रमांक 216 यामध्ये राखीव असताना त्याला लेआउट करण्यास टाळाटाळ होत आहे। त्यामुळे या ठिकाणी बांधकाम न करता गाव पाणी पिण्याच्या तलावावर ग्रामपंचायत बांधण्याचा घाट घालण्यात आला होता। हेरले ग्रामपंचायत सरपंच राहुल शेटे आणि ग्रामपंचायत अधिकारी रोहिणी हवळ यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन पाटील, हिरालाल कुरणे, अमित पाटील, अमीन बारगीर, राकेश जाधव, सविता पाटील, शुभांगी चौगुले, उर्मिला कुरणे, बानू खतीब, बाळगोंड पाटील, राहुल चौगुले, संताजी खाबडे, सुरेश कदम, बाजीराव शिंदे, दीपक भाटे, केशव मिरजे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते। आपल्या हेरले गावासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत हेरले ग्रामपंचायत इमारतींची 20 लाख रुपये मंजूर झाले आहेत आणि त्याचबरोबर आपले सरकार सेवा केंद्रासाठी असं 5 लाख 25 लाख रुपये या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून हेरले गावासाठी मंजूर झाले आहे आणि हे मंजूर होऊन जवळजवळ वर्षभर होत आले, 7 महिने तर झाले आणि ज्या वेळेला या ठिकाणी मंजूर झाले जोपर्यंत मासिक मीटिंगला सदस्यांनी प्रत्येक वेळी सांगितले की ग्रामपंचायत ही जी गावाच्या मध्यभागी आहे या ठिकाणीच ती इमारत या ठिकाणी ही इमारतीला लागून इमारत व्हावी अशा पद्धतीचा ठराव वेळोवेळी मॅडम ज्यावेळी विषय हा आला त्यावेळीपासून हा विषय प्रत्येक सदस्यांनी त्या ठिकाणी म्हटलं की बाबा ग्रामपंचायत ही या जागेवरतीच व्हावी अशा पद्धतीचा ठराव देखील केलेला आहे आणि ही इमारत ग्रामपंचायत जी मंजूर आहे आता ही जी इमारत आहे याला लागूनच आपल्या लोकांच्या सोयीसाठी गावाच्या सोयीसाठी या ठिकाणी व्हावी। कारण इथून फिल्टर हाऊसच्या ठिकाणी फिल्टर हाऊस आणि टाकीच्या मध्ये जर ती इमारत बांधली तिथे तुम्ही जागा बघा, तिथे पाईपलाईन आहेत आणि तिथे तुम्ही इमारत बांधून काय करणार, तिथं त्या कोपऱ्यामध्ये नागरिक जाणार नाही। ग्रामपंचायत एकदा जर ग्रामपंचायत तिकडे गेली किंवा तिथं नागरिक गावच्या लोकांच्या सोयीचं आहे काय ही विचार करून आम्ही वेळोवेळी सांगितले आणि इतके सांगून पण तुम्ही जर परतच तिथं जर बांधकाम ठेकायला चालू करत असेल काय तर त्याचं काय करायचं। त्यासाठी आम्ही या निवेदन दिले की या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत इमारत जी आहे ह्या गट नंबर 216 मध्ये काय असेल ती कलेक्टरांची परवानगी असेल, सीओची परवानगी असेल आणि ही परवानगी घेऊनच या ठिकाणी बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या ठिकाणी हायकोर्टाचा निकाल आहे 216 मध्ये बाजारासाठी राखीव आणि जे काय बाकीचं काय करायचं असेल ते कलेक्टरांची परवानगी घ्या। त्यासाठी सरपंच आमचे सदस्य या ठिकाणी वेळोवेळी कलेक्टरांकडे गेलेले पण होतं, त्याचा पाठपुरावा तुम्ही किती केला आहे ते आम्हाला माहीत नाही। आणि दुसरा विषय आहे जो गावचा आठवडी बाजार आणि रोजचा बाजार जो रस्त्यावरती भरतोय तो बाजारसाठी राखीव असणाऱ्या 216 गट नंबर वरतीच भरायला पाहिजे आणि येत्या शनिवारपर्यंत हा बाजार भरावा असे आमच्या सर्व सदस्यांनी नागरिकांनी जे आम्ही सह्या केले यांची मागणी आहे। कारण हे जे 216 गट नंबर आहे तो बाजारासाठी राखीवच आहे आणि त्यासाठी कुणाची परवानगी घ्यायची आणि काय गरज नाही आणि त्याची तुम्ही माहिती घेऊन येत्या शनिवारपर्यंत कसल्याही पर्यंत बाजार हा या ठिकाणी या 216 गट नंबर मैदानावरती भरायला पाहिजे अशा प्रकारचे आमचे ह्या सर्व नागरिक जे आम्ही सह्या केले आणि आमचे जे सदस्य आहेत या ठिकाणी हे बाजार भरले जी इमारत तुम्ही जे बांधकाम जे बेकायदेशीर चालू केलेलं आहात ते कसल्यापर्यंत थांबवून त्यासाठी काय कलेक्टरची परवानगी सीओची परवानगी असेल ती घेऊन या ठिकाणी गावच्या सोयीसाठी म्हणजे नागरिकांच्या सोयीसाठी ही जर ग्रामपंचायत आपण त्या फिल्टर हाऊस जवळ आणि त्या पाण्याच्या टाकीजवळ नेलासा तर तिथं काय होणार आहे, त्याचा किती वापर होणार आहे हे सर्व विचार करून सर्वांच्या संमतीने तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करावी अशी सर्व आमच्या नागरिकांची आणि आमचे जे सदस्य आहेत यांची मागणी आहे। तो ठराव मी तुमच्या सगळ्यांच्या समोर वाचून टाकतो। विषय क्रमांक 16 सिटी सर्वे नंबर 216 रेखांकन करण्याबाबत ठराव क्रमांक 24 सदर विषयाबाबत चर्चा करता सिटी सर्वे नंबर 216 हा भूखंड आठवडा बाजारासाठी व सार्वजनिक उपयोगासाठी राखीव आहे। सदर जागेवर नामदार उच्च न्यायालय व मान्य आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्या आदेशाप्रमाणे लेआउट रेखांकन तयार करण्यात यावा। सदर रेखांकनामध्ये आठवडा बाजार, ग्राम सचिवालय
व सार्वजनिक व्यायामशाळा इत्यादीसाठी इमारत बांधकाम करण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात यावी. सदरचे अंतिम रेखांकन तयार करून सक्षम प्राधिकरणची परवानगी घेण्यासाठी प्रस्ताव तयार करून संबंधित विभागास पाठविण्यात यावा. हे कधीचा ठराव आहे? 18/8/2025. आज किती महिने झाले? यात आम्ही काय 4-5 महिने पुन्हा विरोध काय केला? काय एक मिनिट अजून बरोबर आहे ना. ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ग्रामपंचायतीला सगळ्या गावाला उपयोगी पडणाऱ्या सांगितलं ना सर्व. मग जर या 3 गोष्टी यात राखीव ठेवून जो तुम्ही काय करत असाल काय अडचण नाही आमची. बाजारासाठी असू दे, सार्वजनिक व्यायामशाळा असू दे, ग्राम सचिवालयासाठी जागा रेकॉर्ड करून घ्या ना. गावांना पण कळू दे की सगळ्या लोकांना स्पष्ट समोर की या 3 गोष्टीसाठी रेखांकन आम्ही करून घेतलोय. एवढी जागा ही ठेवलेली आहे. सिटी सर्वे 216 मध्ये किती जागा आहे? टोटल जागा किती आहे? त्यातली किती जागा बाजारासाठी ठेवली, किती जागा ग्राम सचिवालयासाठी ठेवली, किती जागा सार्वजनिक व्यायामशाळेसाठी ठेवली. तिथं कुणाचा वैयक्तिक संबंध नाही मॅडम. आपण प्रस्ताव हा सार्वजनिक व्यायामशाळेचा देतोय. पण दिशाभूल करून काहीतरी वेगळ्या पद्धतीनं कुणाचं तरी नाव एकाचं घ्यायचं आणि दिशाभूल करणं ही पद्धत आता बंद व्हायला पाहिजे. लोकांना माहीत नसतं. कुणाचं तरी एकाचं नाव घ्यायचं आणि त्याच्यावरती डिमडी वाजवत सगळ्या गावाचं नुकसान. आज या सार्वजनिक व्यायामशाळेमुळं किंवा खेळामुळं मला वाटतं किती कुटुंब चालली आहेत. आणि जर सार्वजनिक सगळ्याच गोष्टी होत असतील तर करायला काय अडचण आहे. मी राहुलला कितीतरी वेळा भेटलो आहे. रेखांकन तुम्ही तयार करून पाठवा म्हणून. प्राधिकरणाला पाठवायला काय अडचण आहे. त्यात आता याच्याबद्दल कुणाचं काय मत असेल तर सांगा. गट नंबर 216 मध्ये जे वादग्रस्त विषय आहे त्याचा हायकोर्टाचा निकाल 2002 साली राखीव बाजारसाठी आणि राखीव बाजार भरवून गावाच्या लोकसंख्येच्या आधारे राखीव बाजार भरवून त्याचं रेखांकन करून उर्वरित शिल्लक जागेत ग्राम सचिवालय गावासाठी सार्वजनिक उपक्रमासाठी कलेक्टरची परमिशन घेऊन त्याचा वापर व्हावा असा हायकोर्टाचा निकाल असताना इथं ग्रामपंचायत बांधायला काही लोक अडचण करत असताना सरपंच व ग्रामसेवकांनी पाणीपेच्या तळ्यावर ग्रामपंचायतचा प्रस्ताव देऊन तिथं 25 लाखाचा फंड लावून ग्रामपंचायत तिकडं बांधायचं हा अट्टास मांडल्याबद्दल सर्वच ग्रामपंचायत सदस्य, विरोध पक्षातली ग्रामपंचायत सदस्य व सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्य ह्या सगळ्यांनी मिळून विरोध केलेला आहे. आणि ही ग्रामपंचायत ही 216च्या खाटीक तलावावर व्हावी ही गावची व ग्रामपंचायत सदस्यांची सगळ्यांची इच्छा आहे. ह्या इच्छेप्रमाणे ही पूर्तता व्हावी. या ठिकाणी ग्रामपंचायतीसाठी जे केंद्राचा फंड आलेला आहे ती ग्रामपंचायत इमारतीसाठी आणि सेतू केंद्रासाठी 25 लाखाचा फंड या ठिकाणी हेरले ग्रामपंचायतीसाठी मंजूर झालेला आहे. आणि आमचे विरोधी पक्ष सदस्य असतील, सत्ताधारी सदस्य असतील, या ठिकाणी ग्रामपंचायत ही ज्या वेळी प्रस्ताव आला त्यावेळेपासून सांगत आहेत की ग्रामपंचायत ही ह्या सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेऊन, तहसीलदार कलेक्टरची परवानगी असेल, सीओची परवानगी असेल ती घेऊन या ठिकाणी बांधकाम ह्या 216मध्येच व्हावं अशा पद्धतीचं वेळोवेळी मासिक ठेवीमध्ये ठराव करून देखील या ठिकाणी सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, या ठिकाणी जी ग्रामपंचायत आहे ती पाणी प्यायचे फिल्टर हाऊस आणि टाकी आहे या अडचणी ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी ग्रामपंचायत नेत आहेत आणि त्या ठिकाणी लोकांची गैरसोय होणार आहे. आणि त्याचबरोबर 216मध्ये बाजारासाठी जागा राखीव आहे तसा निकाल असताना या ठिकाणी ग्रामपंचायत आम्ही वेळोवेळी तक्रार करून देखील या ठिकाणी बाजार भरवला जात नाही. या ठिकाणी बाजार भरासाठी कोणत्या प्रकारची अडचण आहे हे आम्हाला कळत नाही. आणि रोजचा बाजार जो रस्त्यावरती भरतो, शनिवारचा बाजार रस्त्यावरती भरतो, रस्त्याला लोकांनी रहदारीला वाहनाने अडथळा होतो आणि कसल्याही परिस्थिती येत्या शनिवारपर्यंत आठवडा बाजार हा 216 गट नंबर ज्या मैदानावरतीच व्हायला पाहिजे. आणि जी ग्रामपंचायत आहे जे सक्षम प्राधिकरणाची परवानगी आहे रेखांकन करून असेल ही आम्ही 8 ते 10 महिने झालं सांगत आहे की रेखांकन करून या ठिकाणी ग्रामपंचायत या जागेवरतीच व्हावी आणि लोकांची गैरसोय दूर व्हावी अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन आता दिलेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य असतील, आम्ही नागरिक असेल, या ठिकाणी निवेदन या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकांना दिलेलं आहे. आणि जर या उपर जरी या ठिकाणी जर यावर कोणतीही कारवाई सरपंच किंवा केली नाही तर या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळात आमरण उपोषण असेल, ठिय्या आंदोलन असेल किंवा सीओंच्याकडे तक्रार असेल, BDOंच्याकडे तक्रार या पद्धतीनं आम्ही
आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहे आणि जे प्रलंबित प्रश्न आहे या ठिकाणी 2002चा निकाल असून या ठिकाणी या जागेवरती बाजार भरत नाही. या बाजार भरासाठी कुणाची अडचण आहे किंवा काय आहे हे आम्हाला समजत नाही की नागरिकांची एवढी गैरसोय होऊन सुद्धा या ठिकाणी हे सरपंच असतील आणि या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी दखल घेत नाही. याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये यावर कारवाई नाही झाली तर तीव्र आंदोलनाचा इशारा या ठिकाणी आम्ही देत आहे. आज या ठिकाणी मिटिंगमध्ये आले असता ग्रामपंचायतीसाठी काहीतरी निधी उपलब्ध झाला आहे आणि तो निधी बांधकामसाठी आपले तळ्याकडच्या साईडला बांधत आहेत. काही जणांचं मत आहे इथं बांधावं, पण काय जे असेल म्हणजे वादग्रस्त किंवा काय मूल्यांकन वगैरे व्हायचं असेल ते सगळ्यांनी म्हणजे कलेक्टरची परमिशन वगैरे घेऊन सगळं करून ग्रामपंचायत कुठं तर मध्य ठिकाणी बांधावी आणि जेणेकरून गावाला एक चांगलं ग्रामपंचायत मिळावी, जेणेकरून बसता येईल किंवा एखादी मीटिंग वगैरे सभा वगैरे घेता येईल अशी प्रशस्त मोठी अशी इमारत बांधावी एवढीच गावकरी म्हणून बोलतो. नमस्कार, मी भाऊसाहेब शामराव वड्ड, राहणार हेरले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आज इथं बाईट देण्यामागचं कारण असं की हेरले ग्रामपंचायत हेरले या गावासाठी ग्रामपंचायत कार्यालयासाठी 25 लाख रुपये शासकीय अनुदान मंजूर झालेलं आहे. पण त्याचा प्रस्ताव हा पिण्याच्या पाण्याच्या तलावावरती आहे. तिथलं सगळं रेकॉर्ड हे प्रस्तावामध्ये असताना काही व्यक्तींच्या हट्टापोटी सिटी सर्वे नंबर 216 ज्या सिटी सर्वेवरती कोर्ट मॅटर चालू आहे त्या जागेवरती सदर ग्रामपंचायत बांधण्याचा घाट घालत आहेत. त्याकरिता आज आम्ही ग्रामपंचायत हेरलेला सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना एक विनंती अर्ज दिलेला आहे की अशा पद्धतीचं कोणतंही बांधकाम होऊ नये किंवा कोणताही ठराव होऊ नये अशी विनंती त्यांना केलेली आहे. कारण यापूर्वी 18/8/2025 रोजी हेरले गावच्या ग्रामसभेमध्ये सदर सिटी सर्वे 216मध्ये नवीन रेखांकन तयार करून गावाच्या सार्वजनिक उपयोगासाठी ज्या गोष्टी उपयोगात आहेत त्या गावचा बाजार असेल, त्यानंतर ग्राम सचिवालय असेल किंवा सार्वजनिक व्यायामशाळा असेल, यासाठी ही जागा राखीव ठेवून सदर प्रस्ताव तयार करून नवीन रेखांकन तयार करून घेऊन सदर प्रस्तावाचा विचार पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा अशी विनंती केलेली आहे. पण आज अखेर गेले 7-8 महिने झाले कोणताही प्रस्ताव सदर ग्रामपंचायतीकडून पाठवण्यात आलेला नाही व नको त्या गोष्टी बेकायदेशीरपणे या सिटी सर्वे 216वरती होत आहेत ते थांबवावेत अशी मी सर्वांना विनंती करतो. ग्रामस्थांचे आभार मानतो. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.